नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी मार्केट सारखे समोसा चाट घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया। या व्हिडिओमध्ये मी समोसा चाटचे 2 भन्नाट असे प्रकार सांगणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। समोसा चाट बनविण्याकरिता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे समोसा। तुम्ही बाहेरून देखील आणू शकता किंवा घरी देखील बनवू शकता। हा समोसा घरी कसा बनवायचा हे मी ऑलरेडी दाखवलेला आहे, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता या समोसाला आपण हाताच्या साहाय्याने छान तोडून घेऊ। या समोसाचा शेप किती सुंदर आहे, तोडावंसं तर अजिबात वाटत नाही, पण काय करावं, चाट म्हणलं तर समोसा तोडावं तर नक्कीच लागणार आहे। आता यावरती आपण गरमागरम रगडा घालून घेऊ। रगडा पॅटीसचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यामध्ये रगडा कसा बनवायचा हे मी दाखवलेलं आहे, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि कुठल्याही चाटची शान म्हणजे या चटण्या तर नक्कीच घालाव्या लागतील, यानेच तर आपल्या चाटला चाटसारखी चव येते। मी या चटण्या घरीच बनवलेल्या आहेत, याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। थोडंसं साखर टाकून फेटून घेतलेलं मस्त थंडगार असं दही देखील घालूया। दह्याला बाहेरसारखा फ्लेवर येण्याकरिता थोडंसं साखर टाकून नक्कीच फेटून घ्यायचं। आता या चाटची चव वाढवण्यासाठी आपण यावरती काही मसाले स्प्रिंकल करून घेऊ। यामध्ये आपण चाट मसाला, जिरे पूड, काळं मीठ, त्याचबरोबर लाल मिरची स्प्रिंकल करून घेऊया। हे मसाले मी प्रत्येकी 1 चिमूटभर असे स्प्रिंकल करून घेतलेले आहेत। यावरती अगदी बारीक चिरलेला कांदा देखील घालूया। कांद्याबरोबरच आपण बारीक चिरलेला टोमॅटो देखील यावरती घालू। तुम्ही यावरती अनारचे काही दाणे घातले तरी चालेल, जेणे आपली चाट दिसायला देखील छान दिसेलच, त्याचबरोबर चवीला देखील छान लागते। आणि बारीक शेव, हे होममेड शेवच आहेत, याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। शेवटी ही चाट गार्निश करण्याकरिता बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू। आणि सर्वात शेवटी चाटच्या चटण्या घालून परत एकदा त्याला छान गार्निश करून घ्यायचं, म्हणजे आपल्या या चाटची चव खूपच वाढते। या होममेड चटण्या आहेत, भरभरून घालायला काहीच हरकत नाही, त्याकरिता अजिबात कंजूसी नाही करायची। आणि थोडंसं दही देखील घालूया। दही मला तर भरपूर आवडतं, जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। इथे आपली अतिशय चविष्ट, चटपटीत आणि गरमागरम अशी समोसा चाट बनवून तयार आहे। तर चला तर मग आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। आता आपण समोसा चाट दुसऱ्या एका पद्धतीने पाहूया। त्याकरिता एक समोसा घेऊन तो हाताने छान क्रश करून घ्यायचा। जास्त क्रश नाही करायचा, थोडासा हलकाच क्रश आपल्याला हा करून घ्यायचा आहे। अतिशय सोपी अशी चाट आहे, याकरिता आपल्याला रगडा वगैरे काहीच लागणार नाही। चाट आहे म्हटल्यावर आपल्याला चाटच्या चटण्या लागणार आहेत। चाटची हिरवी चटणी, त्याचबरोबर चिंच गुळाची चटणी, याने तर आपल्या चाटला चाटसारखी चव येते, त्यामुळे भरभरून नक्कीच घाला। थोडंसं दही देखील घालू। दही तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा। अगदी बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालूया। आणि गार्निशिंग साठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि बारीक शेव तर नक्कीच लागेल। या चाटची मी चव वाढविण्याकरिता यावरती काही मसाले भुरभुरत आहे, त्यामध्ये चाट मसाला, लाल मिरची पावडर आणि जिरेपूड मी यावरती घातलेला आहे। आणि इथे आपले गरम आणि थंड पद्धतीने समोसा चाट बनून तयार आहे। दिसायला तर किती मस्त दिसते, तुम्ही बघू शकता। तर या समोसा चाटचे प्रकार तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आणि त्याचबरोबर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।